परवा माझा एक मित्र आला होता, जो फेंगशुई, वास्तुशास्त्र आणि या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि क्लिनिकमध्ये आल्यानंतर त्याने मला विचारलं, की "अरे, तुझ्या या टेबलवर केवढा पसारा पडलेला असतो. काय-काय, इतक्या-इतक्या काय-काय वेगवेगळ्या गोष्टी असतात. तू हे आवरत का नाहीस एखाद दिवशी?" तर मी त्याला म्हटलं, "अरे, आवरायचं आहे, पण ते थोडंसं त्याला वेळ कमी पडतो आणि बरेच वेळा आपल्याला हाताला ज्या गोष्टी ज्या गरजेच्या असतात, त्या युजुअली हाताशी ठेवलेल्या असतात." त्याच्या म्हणण्याप्रमाणे फेंगशुई प्रमाणे जिथे-जिथे तुमच्या घरामध्ये कचरा असेल किंवा अडगळ असेल, पसारा असेल, तर ते तुमची मानसिक अवस्था दाखवतं. मग आम्ही थोडासा याच्यावर विचार केला, थोडीशी चर्चा केली. फेंगशुई हा प्रकार आपल्याला काही फारसा नवीन नाही. इनफॅक्ट काही वर्षांपूर्वी तर फेंगशुईचं पेव इतकं फुटलं होतं, की प्रत्येक घराघरामध्ये ती बांधलेली नाणी असायची. तो कोण एक बेडूक असायचा, ड्रॅगन असायचा, तो लाफिंग बुद्ध असायचा. सो फेंगशुईचाच पसारा इतका घरात असायचा प्रत्येकाच्या, की वेगळा पसारा करण्याची गरज नसायची. पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे समजा तुझ्या क्लिनिकमध्ये किंवा घराच्या दारातच समजा खूप पसारा असेल, चपला असतील, बॉक्सेस असतील, तर तू नवीन अपॉर्च्युनिटीजला अडसर निर्माण करतो आहेस. किंवा तू जिथे झोपतोस किंवा तुमचं जे बेडरूम आहे तिथे समजा खूप पसारा असेल, कपड्यांचे ढीग असतील, बेडखाली सामान पडलं असेल, तर ह्याचा अर्थ तू जुन्या आठवणींमध्येच रमतो आहेस. तू नवीन आठवणींसाठी, नवीन अनुभवासाठी अजून तयार नाही आहेस किंवा युनिवर्सला तू असं सांगतो आहेस की मी अजून त्याच्यासाठी तयार नाही आहे. स्वयंपाकघरामध्ये समजा खूप अडगळ असेल, जुनी उपकरणं जी बंद पडली आहेत किंवा ड्रॉवर उघडला की त्याच्यामध्ये प्रचंड काय काय, फ्रीज उघडला की खूप सारं अन्न नुसतंच पडून आहे, असं नुसतंच ठासून भरलेलं आहे. तर ते तू स्वतःकडे दुर्लक्ष करतो आहेस आणि स्वतःच्या हेल्थकडे पण दुर्लक्ष करतो आहेस. मग बाथरूममध्ये समजा खूप पसारा असेल तर काय, कामाच्या टेबलवर काही हे असेल तर काय, तुझा वॉर्डरोबमध्ये समजा पसारा असेल तर काय, असं तो खूप काय काय सांगत होता. सो त्याचं म्हणणं मला पटलं, की समजा तुमच्याकडे खूप पसारा असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही खूप ऑर्गनाइज्ड नाही आहात. तुमचं नीट ठरत नाही आहे की नक्की आपल्याला काय काय करायचं आहे. आणि थोडक्यात तुमच्या एनर्जीला एक नीट सिस्टमॅटिक चॅनलायझेशन हवं आहे. ती अशी इकडे तिकडे सगळी विखुरलेली आहे. तुमची एनर्जी असेल, तुमच्या विचारांची साखळी असेल, या सगळ्या गोष्टी थोड्याशा विखुरलेल्या आहेत आणि त्या नीट असायला हवा. सो आपण समजा घर आवरलं, आपली खोली आवरली, की आपल्याला थोडंसं नीटनेटकं वाटतं, काम करायला जास्ती चांगलं वाटतं, कामामध्ये सुसूत्रता येते वगैरे. पण त्याचवेळी ना, तो हे सगळं बोलत असताना आणि त्याच्याशी चर्चा करत असताना मला आठवत होतं, तो एक अल्बर्ट आइन्स्टाईनचा फोटो. अल्बर्ट आइन्स्टाईन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी एका फोटोग्राफरने जाऊन त्याच्या स्टडी रूमचा फोटो काढला होता. आणि तिथे अस्ताव्यस्त पसारा पडलेला होता. प्रचंड पुस्तकं, प्रचंड सगळं कागद आणि अमुक-तमुक याचा अतिप्रचंड पसारा. टेबलावर पुस्तकांचे ढीग होते, कागदांचा पसारा होता, सगळं विस्कळीत होतं. आणि त्याच धर्तीवर त्याचा एक खूप फेमस कोट आहे अल्बर्ट आइन्स्टाईनचं, की तो म्हणतो समजा अस्ताव्यस्त टेबल म्हणजे समजा अस्ताव्यस्त मन दाखवत असेल, तर रिकामं टेबल हे कशाचं प्रतीक आहे? थोडक्यात काय, त्याचं म्हणणं की किती पसार आहे याच्यावर तुमच्या मनाची अवस्था वगैरे काही अवलंबून नाही. तर तुम्ही ते कशाप्रकारे ते सगळे विचार एकत्र बांधता, त्याच्यातून काय काढता, हे आहे. अस्ताव्यस्त टेबल म्हणजे काय गोंधळलेलं मन असेल असं नाही. पण एखादी सर्जनशील व्यक्ती असेल, तर ती त्या सिस्टमॅटिक केओसमधून सुद्धा अत्यंत उत्तम काम करू शकते. थोडक्यात काय, तर तुमचं टेबल, तुमचं वॉर्डरोब, तुमचं घर स्वच्छ किती आहे किंवा किती पसारा आहे त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे म्हणजे ते वातावरण जे आहे, तुमचं घर जे आहे, ती जागा जी आहे, ती तुम्हाला ऊर्जा देत आहे का तुमची ऊर्जा शोषून घेत आहे. समजा अत्यंत पसाऱ्यामध्ये सुद्धा एखादा माणूस अत्यंत सुंदर काम करू शकत असेल, प्रचंड गोंधळ आजूबाजूला असताना सुद्धा त्याचं असं व्यवस्थित काम होत असेल आणि तो पसारा समजा तुमच्यामधल्या सर्जनशीलतेला, क्रिएटिव्हिटीला समजा मदत करत असेल, तर तो योग्यच आहे. पण त्या पसाऱ्यामुळे समजा आपल्याला सारखा ताण येत असेल, अपराधीपणा वाटत असेल किंवा आपलं काहीतरी चुकतं आहे, मानसिक थकवा येत असेल, तर किती जरी तुम्ही ते स्वच्छ केलं, अशा कितीतरी लोक आहेत माझ्या ओळखीत, की ज्यांना स्वच्छतेमुळे स्ट्रेस येत असतो, की जरा कुठेतरी अस्वच्छता दिसली की यांना स्ट्रेस येतो. सो पसाऱ्यामध्ये सुद्धा काही लोक सुखी राहतात आणि स्वच्छतेमध्ये सुद्धा काही लोकांना स्ट्रेस येतो. थोडक्यात काय, तर आपल्याला घराला असो, स्वतःला असो, विचारांना असो,
ज्या गोष्टी आपल्याला ऊर्जा देतात त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाकी प्रत्येक गोष्ट ही व्यक्तिसापेक्ष असते.